श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्था ते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमी गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपून ठेविले विटेसी, ती दिले पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी. स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता. वर्तमान कळले त्या तो केवळ ज्ञान, दादातयांचे अभिनाम त्यांचे शरीरी असमाधान. क्रुश होत चालला काकूबाईने तयांसी, आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी. दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाले असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी, तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुण्यश्री बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेचे आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून, पुढे सेवकऱ्या सांगाती त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादांसी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती, दिवसनिशी गोसावी होऊन दादासी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेलांनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, अज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता परती झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान केलेल्या ते धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता दादांच्या शिरी ठेविता. पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतकेची पुरे झाले 19 वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर, काकूबाईने अकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी घेऊन अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी असू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयांसी, अनसुया तुझी माता, तिची भासी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. से पाहुणी बाईने क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिच्याप्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन असो दादा गोसावून. स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी. बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभवंतु. नमस्कारं. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.